बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. भारतीय जनसंघाचे संस्थापक, राष्ट्रनिष्ठ विचारवंत डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने करवीर नगर वाचन मंदिर या ठिकाणी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आणीबाणी काळातील राजबंदी आणि सत्याग्रही यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रमोद गणफुले, प्रफुल्ल जोशी, अशोक पाटील, प्रमोद जोशी, अशोक फडणवीस, अभय कुलकर्णी, डॉक्टर मधु तोडकर, विद्याधर काकळे, अनु लिमे, भगवान मिस्त्री आदींचा शाल श्रीपवे भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या निमित्तानेच भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरच्या वतीने सेवा, सुशासन व गरीब कल्याणाची 11 वर्ष पूर्तीच्या निमित्ताने गेल्या 11 वर्षातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये विकासाची गंगा या भारत देशामध्ये आलेली आहे, त्याचे प्रदर्शन करवीर नगर वाचन मंदिर येथे लावण्यात आलेले होते. याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धनंजय महाडिक म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून उडान योजनेअंतर्गत विमानसेवा, कोल्हापूर मुंबई रेल्वेचे दुहेरीकरण करणे, कोल्हापूर महानगरपालिकेची सेवा असणाऱ्या KMTसाठी 100 बसेस मंजूर करणे अशा अनेक विषयांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याचा विकास चौफेर चालू आहे. यावेळी हेमंत आराध्य, राजसिंह शेळके, गणेश देसाई, माधुरी नकाते, गायत्री राऊत, कोमल देसाई, श्वेता गायकवाड, माधुरी कुलकर्णी, संतोष भुते, संतोष माळी, अमर साठे, प्रज्ञेश हमलाई, विराज चिखलीकर, संपतराव पवार, आप्पा लाड, विजय सूर्यवंशी, अशोक लोहार, महादेव बिरंजे, मानसिंग पाटील, अतुल चव्हाण, विजय अग्रवाल, सतीश आंबर्डेकर, दिलीप मैत्राणी यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.